जिजाऊ माता रमाई आणि माता सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या प्रतिमेस माझं विनम्र अभिवादन। मी इंदिरा गांधी महिला महाविद्यालयाची संचालिका शहनाज पठाण। आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्यागमूर्ती माता रमाई याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगेन। असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामागे, यांच्या यशामागे जिजाऊंचा वाटा होता, तर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामागे सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाटा होता। त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे उद्धारक, यांच्या जीवनात, यांच्या कार्यामागे, यशस्वी जीवनाला प्रेरणा मिळण्यामागे माता रमाई यांचा सिंहाचा वाटा होता। भीमरावाच्या कार्यात दिला मदतीचा हात, भीमरावाच्या कार्यात दिला मदतीचा हात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात, केली हिमतीने प्रत्येक संकटावर मात, पुण्यवान, धैर्यशील, हिम्मतवान बाई, सर्वांना पूज्य आहे ती माता रमाई, ती माता रमाई। माता रमाई यांनी अनेक संकटावर मात करून आपल्या लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली। जीवनात पैशाची काटकसर करून आपल्या भीमरावांना शिक्षणासाठी मदतीचा आधार दिला। माता रमाई यांचं जीवन अतिशय संघर्षमय होतं। जेव्हा बाबासाहेब आपल्या अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस रात्र एक करून लढत होते, त्यावेळी माता रमाई कुणालाही काही न आपल्या दुःखाची व्यथा सांगता तिने सर्व दुःखाचा, कष्टाचा संसार आपला पार पाडलेला आहे। माता रमाई नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा देत असे, प्रोत्साहित करत असे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशी असताना अनेक अडचणींना माता रमाईला तोंड द्यावे लागले, तरी या दुखालेल्या सगळ्या संपूर्ण जीवनामध्ये सुद्धा ती कसलीही झडक साहेबांपर्यंत पोहोचू दिली नाही आणि संपूर्ण दुःखाचा गाडा स्वतःच तिने सहन करून आपलं एक प्रेरणास्थान अर्पित करून दाखवलेलं आहे। आश्रमांच्या मुलांना आपल्या मुलाप्रमाणे प्रेम देणे हे तर समाजाला माता रमाईनी खूप मोठी प्रेरणा देऊन गेलेली आहे। त्याचप्रमाणे कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण आपल्या पत्नीत असणे हे तर बाबासाहेबांचे भाग्यच होते। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा माता रमाईवर तसेच नितांत प्रेम करत होते। प्रेम, त्यानंतर आदर आणि सामंजस्य हे सर्व गुण आपल्या माता रमाईमध्ये असणे हे तर आपल्या समाजाला एक खूप मोठा आदर्शच होता। अशा या आपल्या त्यागमूर्ती माता रमाईला माझं विनम्र अभिवादन। त्याचप्रमाणे आपल्या मासाहेब राजमाता जिजाऊ, त्यांना संस्काराची शिदोरी असं का म्हटलं जातं? शिवबाला जसे घडविले तिने अशी जिजाऊ असावी, अशी जिजाऊ असावी। ज्याप्रमाणे आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्याला जीवन घडविण्यासाठी संस्काराची गरज असते। शून्यातून विश्व निर्माण करण्याचं सामर्थ्य, आदर्श कोणी दिलेला आहे? तर राजमाता जिजाऊंनी दिलेला आहे। स्त्री शक्तीचं प्रतीक ही राजमाता होती। तर त्याचप्रमाणे संस्काराचं घर हे यांना राजमाताला म्हटलं जातं। त्याचप्रमाणे आपल्याला एखादी स्त्री दिसली तर आपण तिला बाई म्हणतो, पण शिवबा तिला आई म्हणतो। वेदनेची औषध, आत्मविश्वास, निर्भय, त्याग, जिद्द, धैर्य, ध्यास हे सर्व गुणांचा आदर्श आपल्याला राजमाता जिजाऊ यांनी दिलेला आहे। फक्त आणि फक्त संस्कारांनी स्वराज्याचा पाया मजबूत करून त्यांनी आपल्या समाजाला आदर्श दाखवलेला आहे की आपण जर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एखाद्या स्त्रीने ठरवलं की ती काय करू शकते, ती संपूर्ण जगाला जिंकू शकते। केवळ फक्त आपल्या संस्कारांनी पूर्ण जगाचं आणि कुटुंबाचं परिवर्तन सुद्धा घडवून आणू शकते। हाच आदर्श आपल्याला राजमाता जिजाऊ यांनी दिलेला आहे। अशा राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माझं विनम्र अभिवादन। त्याचप्रमाणे
शिक्षणाची ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले. प्रेरणा घडवूया, प्रेरणा घडवूया, बदल घडवूया, प्रेरणा देऊया, बदल घडवूया. तूच जिजाऊ, तू सावित्री, तूच रमाई. तूच जिजाऊ, तू सावित्री, तूच रमाई. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या दिनाची आई माता रमाई असावी. दुखावलेल्या दिनाची आई माता रमाई असावी. मला माता रमाई, सावित्री, जिजाऊ तुमच्यामध्ये दिसावी, तुमच्यामध्ये दिसावी. शिक्षणाचा पाया रचणारी पहिली स्त्री ही सावित्रीच होती. त्यानंतर स्त्री शक्तीचं प्रतीक, शक्तिशाली स्त्री, महिला मुक्तीसाठी केलेले अनेक प्रयत्न ही कोण होती तर सावित्रीच होती. ती आशा होती, ती आशा होती, ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय ती सावित्रीच होती, होय ती सावित्रीच होती. धन्यवाद.